राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांना अटक करण्याची मागणी केली आहे। ठोंबरे यांच्या मते त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना अनेक महिलांना त्या खरातकडे पाठवत होत्या आणि काही अश्लील व्हिडिओ समोर येत असल्याचं सांगितलं गेलं। या प्रकरणात पुण्यातील उद्योजकांनाही फसवलं गेलं असून समुपदेशनासाठी आलेल्या महिलांनी देखील त्यांचे अनुभव शेअर केलेत। ठोंबरे यांनी सांगितले की रोज एका महिलेचा व्हिडिओ बाहेर येत असल्यानं ही माहिती समोर आणणं अत्यंत गरजेचं आहे। अश्लील व्हिडिओ आयोगाकडे आणि पोलिसांकडे आलेत। तृप्ती देसाई यांच्याकडे आले तेव्हा FIR नोंदवला गेला नसल्यामुळे 150 महिलांचं शोषण झालं असा आरोप ठोंबरे यांनी केलाय। ठोंबरे यांच्या मते रुपाली चाकणकर या प्रकरणात सहभागी होत्या आणि खरातवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मोठी तोडपाणी केली गेली। त्यामुळे रुपाली चाकणकर यांना सह आरोपी म्हणून तपासात सामील करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। श्री कर्णिकजी यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो। माझ्यासोबत झाशीची राणी प्रतिष्ठानच्या रुपाली ठोंबरे, विद्या फाउंडेशनच्या संगीता अजित तिवारी, आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दत्ताजी गायकवाड, ऋषी वर्मा, आमच्या महिला पदाधिकारी स्वाती पाटील, असे आम्ही सगळेजण गेलेलो होतो। त्यांच्याशी बोललो। मात्र अडचण अशी आहे की त्यांनी फक्त पहिला FIR लिहून घेतलेला आहे। मात्र SIT FIRच्या 3 दिवस आधीच फॉर्म झालेली होती। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्याकडे असणारं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन SIT कडे वर्ग केलेलं आहे आणि IO सुद्धा तिकडे केलेले आहेत सूर्यवंशीची। त्यामुळे या सगळ्या प्रकरणातली जी काही आता तपासाची गती आहे किंवा आता काय नेमकं आमची प्रश्न आहे त्याची जी उत्तरं आहेत ती सगळी SITशी चर्चा केल्यानंतर मिळू शकतात। त्यामुळे आता कदाचित मी आपल्याला इतकं काही ठोस सांगू शकणार नाही। आता प्राईम फेजला फक्त आमचं त्यांच्याशी अतिशय प्राथमिक बोलणं झालेलं आहे आणि त्या प्राथमिक बोलण्यात एवढीच गोष्ट कळलेली आहे की तपास सगळा SIT कडे वर्ग केल्यामुळे त्यांना त्याच्यावर काहीही भाष्य करता येणार नाही। सो बेटर वे की आधी SITला आम्ही जरा भेटून घेतो, बोलतो आणि मग आपल्याशी परत एकदा बोलतो। नाही, मुळामध्ये सुषमाताईंनी सांगितल्याप्रमाणे खरात ज्याच्यात आरोपी आहे तो गुन्हा नाशिक शहरने दाखल केलेला असून तातडीने तो तपास SIT कडे गेलेला आहे। आम्ही मागणी केलेली आहे, म्हणजे झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने मी मागणी केलेली आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना तात्काळ आपण अटक केली पाहिजे। त्यांचा सातत्याने शिर्डीमध्ये आणि आर्वीमध्ये जो काही खरात आणि त्या इतरांवर गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल करण्यासाठीची पुष्टी किंवा तो गुन्हा दाखल करण्याचा दबाव रुपाली चाकणकर ज्या माजी राज्य महिला आयोग अध्यक्ष त्यांनी केला होता। त्याच्यानंतर त्यांचा या शहर पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलाय त्याच्यामध्ये सातत्याने आपल्याला दिसतंय की महिलांना तिथे पाठवणे म्हणजे एवढी भयानक गोष्ट आहे की राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडिता जेव्हा त्यांचं समुपदेशन होतं त्यावेळेला ते समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह चेक करून बघा, असे बाबा आहेत असा करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं। त्याच्यामुळे शहर पोलिसांनी जरी प्रकरण SIT कडे दिलं असेल तरी यांच्याकडेही आम्ही कायदेशीर पद्धतीने निवेदन दिले की रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे आणि पुणे शहरामध्ये जे काही लोक आले होते, ज्यांनी कुठल्या सामाजिक कार्यकर्त्याला भेटले होते, ते प्रकरण का दाबलं गेलं, त्याच्यामध्ये किती आर्थिक देवाणघेवाण झाली याही तपासात गोष्टी येणं गरजेचं आहे आणि त्यांनाही गुन्ह्यात दाखल आरोपी करणं गरजेचं आहे। आता तुम्ही जो दावा केला समुपदेशन करण्याच्या वेळेला तर अशा कोणत्या महिला तुम्हाला भेटल्या का त्या सगळ्या संदर्भात? ज्यांना पाठवलं त्या महिला भेटल्या। ज्यांना पाठवलं तुम्हाला सांगते हे बोंधू बाबा प्रकरण जेव्हापासून झालेलं आहे